राष्ट्रवादीच्या सभेत बोलताना अजित पवार यांनी रामकृष्ण हरी हा शब्द उच्चारला। यावेळी उपस्थितांपैकी काहींनी वाजवा तुतारी असं म्हणत प्रतिसाद दिला। त्यानंतर सभेच्या आयोजकांपैकी एकानं दादांना एक चिठ्ठी लिहून देत या रामकृष्ण हरीचा वेगळा अर्थ निघू शकतो असा निरोप दिला आणि यानंतर अजित पवार यांनी सारवासारव केली। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी नेत्यांचा प्रचार सभांचा धडाका सध्या सुरू आहे। प्रचार सभेमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। आपल्या रोखठोक स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखले जाणारे अजित पवार यांचं हेच वक्तव्य आता चर्चेत आलंय। अजितदादांनी बोलण्याच्या ओघात विरोधी उमेदवाराचा प्रचार केला की काय अशी चर्चा त्यामुळे रंगली आहे। नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा झाली आणि या सभेत बोलताना दादांनी रामकृष्ण हरी हा शब्द उच्चारला। त्यावेळी उपस्थितांपैकी काहींनी वाजवा तुतारी असं म्हणत प्रतिसाद दिला। यानंतर सभेच्या आयोजकांपैकी एकानं दादांना एक चिठ्ठी लिहून देत या रामकृष्ण हरीचा वेगळा अर्थ निघू शकतो असा निरोप दिला। खोटा नाटा प्रचार कोणी करत असेल तर त्या ठिकाणी निक्षून सांगा। आम्ही स्वच्छ चारित्र्याचे, आमचा मराठवाडा साधू संतांचा मराठवाडा आहे। आम्ही सगळे निर्व्यसनी आहोत, व्यसनाधीन नाही। टाळ्या वाजवू नका, कोण आहे तुम्हाला माहिती आहे। कुणाच्या हातात सूत्र द्यायचे, चांगल्या लोकांच्या हातात दिली तर समाज चांगला बनेल। रामकृष्ण हरी जर चुकीच्या लोकांच्या हातात दिली तर समाज बिघडेल, व्यसन लागतील।